नमस्कार। आज या पत्रकार परिषदेमध्ये माझ्यासोबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ताताई कोकड्डे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा माननीय कुंदाताई राऊत, माझ्या दर्शनीताई धवड, भास्कर काकाजी आणि वेळोवेळी मला साथ देणारे सर्व पत्रकार बांधव, संपूर्ण महोदय, आज आपल्या सर्वांच्या समक्ष रश्मी बर्वे एक अनुसूचित समाजाची महिला आणि या अनुसूचित समाजाच्या महिलेला सर्वोच्च न्यायालयाने, भारतीय न्याय व्यवस्थेने पुन्हा एकदा न्याय मिळवून दिला, त्यासाठी न्यायदेवतेचे मनपूर्वक आभार मानते सर। आणि सोबतच एक अनुसूचित समाजाची महिला म्हणून एक या राज्य सरकारने एका अनुसूचित समाजाच्या महिलेचा छळ करून करून नेमका किती करायचा, हा एक प्रश्न आज आपल्या समोर मला मांडायला आवडेल। कारण आज संविधानामुळे राज्य सरकारने जो माझ्या विरोधामध्ये कटकारस्थान रचलं आणि माननीय उच्च न्यायालयाने त्यावर एका अनुसूचित समाजाच्या महिलेला न्याय दिला, पण त्यावरही कुठेतरी एक आक्षेप घेऊन हा न्याय जो अनुसूचित समाजाच्या महिलेला सर्व उच्च न्यायालयाने दिला, हा कुठेतरी त्यांच्या मनाला न पटणारा आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अनुसूचित समाजाच्या महिलेवर राज्य सरकारने कटकारस्थान रचून कुठेतरी राजकीय षडयंत्र आहे ही बाब समजून आणि संपूर्ण शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून राज्य सरकारने या महिलेचा छळ केलेला आहे हे सर्वोच्च न्यायालयाला लक्षात आलं आणि सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित समाजाची महिला रश्मी बर्वे यांना न्याय दिला। आणि यासाठी आपल्या सर्वांना सांगते की आज 18 ऑक्टोबर 2024 रोजी माननीय न्यायमूर्ती BR गवई व माननीय न्यायमूर्ती KP विश्वनाथन यांच्या बेंचने राज्य शासनाची याचिका ही फेटाळून लावली व हायकोर्टाने दिलेला निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला। यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारून जाब विचारला की हा कुठला प्रकार आहे, जात पडताळणी समिती आपल्या दिलेल्या प्रमाणपत्राला फक्त 9 दिवसात रद्द करते आणि अनेक प्रकरण वर्षानुवर्षे निर्णयाकरता पडलेले आहे, त्यावर अद्याप कुठलाही निर्णय होत नाही। सर्व सरकारी यंत्रणा, सत्ताधीश, राजकारणी लोकांचे टूल म्हणून कार्य करीत आहे असं या प्रकरणातून स्पष्टरित्या दिसते, असं सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारच्या वकिलांना फटकारून सांगितलेलं आहे। आणि याच्यामध्ये एक मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारच्या नेत्यांना विचारू बघते की हा कुठली मानसिकता आहे किंवा हा कुठला मनुवादी विचार आहे की एक दलित समाजाच्या महिलेला त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवणं हा कुठली विचारसरणी आहे। यावर आपल्या सर्वांना मला सांगायला आवडेल की मी अत्यंत गरीब कुटुंबातून आलेली आहे। आपल्या परिश्रमातून आणि आपल्या मेहनतीतून मी इथपर्यंत आलेली आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारचा माझा जो बॅकग्राऊंड आहे तो राजकारणातून आलेला नसून स्वतःच्या मेहनतीतून आणि परिश्रमातून मी इथपर्यंत आलेली आहे।
आदरणीय केदार साहेबांच्या आशीर्वादाने, साहेबांच्या विश्वासाने मला 2020 मध्ये अध्यक्षपद मिळालं आणि या पदाची गरिमा राखून कुठेही आपल्या पदाला काळीमा न लागू देण्याचं काम मी प्रामाणिकपणे केलं। पक्षाने जी जी जबाबदारी दिली ती योग्यरित्या परिपूर्ण पार पाडण्याचा एक प्रामाणिक मी प्रयत्न केला आणि त्याचंच फलित म्हणून जेव्हा माझा फॉर्म एक अनुसूचित समाजाची महिला म्हणून एक ग्रामीण भागातील लोकांच्या हृदयामध्ये जेव्हा मी कमवलं, तेव्हा केदार साहेबांनी आम्हाला एक महिला म्हणून एक लोकसभेमध्ये नवा चेहरा मिळू शकतो या दृष्टिकोनातून लोकसभेची दावेदारी एक रश्मी बर्वे सारख्या अनुसूचित समाजाच्या महिलेला दिली। पण कुठेतरी हे सत्ताधिकाऱ्यांना त्यांच्या डोळ्यामध्ये खुपलं आणि एक अनुसूचित समाजाची महिला भरघोस मताने विजयी होणार हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी लगेच अख्ख्या 2 दिवसामध्ये माझं नामांकन रद्द करण्यासाठी कटकारस्थान रचलं। पण आदरणीय केदार साहेबांचा विश्वास आणि आमची मेहनत ही इतकी भारी ठरली, जरीही रश्मी बर्वेचा फॉर्म कट केला पण रश्मी बर्वेच्याच घरी उमेदवारी आली आणि श्याम कुमार बर्वे हे 78,000 मतांनी लीड होऊन रामटेक लोकसभेमध्ये जास्त प्रमाणामध्ये विजयी झाले। आज मला आपल्या सर्वांना विचारायचं आहे, आपण याच मनुवादी विचाराने कित्येक थोर विचारवंत जे महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, संत तुकाराम महाराज यांचे अभंग सुद्धा याच मनुवादी वृत्तीच्या विचाराने महाराजांना चंद्रभागेमध्ये विसर्जित करण्यात आले। याच मनुवादी वृत्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज अशा थोर महान विचारवंतांना सुद्धा अत्यंत छळण्याचा प्रयत्न या मनुवादी विचारांनी केलेला आहे हे आपण सर्वांनी जाणता। आज एक महिला म्हणून आपण महाराष्ट्रभर जी योजना आपण राबवत आहात, लाडली बहिणा, पण अनुसूचित समाजाची महिला का या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या बहिणी नाहीत का? अनुसूचित समाजाच्या महिला आपल्या अधिकारापासून वंचित राहण्याचा एक कटकारस्थान या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये आहे। हा जाब आज मला विचारायला आपल्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला विचारायला आवडेल। आणि नेमकं कुठला असा मला स्वतःला माझ्याकडे कुठलंही पद नाही ना, मी आता कुठल्या प्रकारची आमदार नाही ना, मी खासदार नाही, जिल्हा परिषदचं अध्यक्ष पद हे माझ्याकडे 2020 ते 2023 पर्यंत माझ्याकडे होतं। साधं जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी हेच प्रामाणिकपणे काम करते। मग एक समाज अनुसूचित समाजाची महिला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना इतकी खुपत आहे की सर्व काम, त्यांचे कार्य सगळे बाजूला ठेवून फक्त एका महिलेचा छळ करण्याचं काम फक्त भारतीय जनता पक्ष का करत आहे, इतका त्यांच्याकडे वेळ आहे। आज विधानसभेच्या निवडणुका डोक्यावर आलेल्या आहे आणि राज्य सरकारने म्हणजे उच्च न्यायालयाने न्याय दिल्यानंतर आज तुम्ही सर्वोच्च न्यायालयाला दाद मागता आणि सर्वात मोठे शासकीय वकील तुषार मेहता सॉलिटर जनरल म्हणून आहे, त्यांना तुम्ही एका अनुसूचित समाजाच्या महिलेला केस लढवण्यासाठी तुम्ही तयार करता, म्हणजे इतका वेळ आपल्याकडे आहे हे थोडा विचार करण्याजोगं आहे। आणि याच्यामध्ये आज मला आवर्जून म्हणावंसं वाटेल की आज खऱ्या अर्थाने अनुसूचित समाज वर्ग किंवा बहुजन समाज, महिला वर्ग या समाजाच्या विरोधात भारतीय जनता पक्षातील नेते आहे आणि हे त्यांना मान्यच करावं लागेल, इतकं